एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर डिव्हायडर जवळ 2 अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दुपारी 1 वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून 1 लाख रुपये जबरीने लूट केल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राजेंद्र पाटील हा एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीवर असिस्टंट मॅनेजर म्हणून 20 वर्षापासून नोकरी करतो। 27 मे 2024 रोजी राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीचे 4,91,500 रुपये चा भरणा करण्यासाठी एकटा दुचाकीने निघाला होता। बँकेत जात असताना 2 अज्ञात चोरट्यांनी विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीने येत राजेंद्र उत्तम पाटील यांच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील 1 लाख रुपये जबरीने लुटले। यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दोघांना प्रतिकार केला असता एकाने चुकीचा धाक दाखवून धमकी दिली। त्यावेळी तिघांमध्ये चटापटा झाली आणि पांढऱ्या पिशवीमधील 500 रुपये दराच्या 100 नोटांचे 2 बंडल खाली पडले। ते पैसे घेऊन दोघं चोरट्यांनी पळ काढला। सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव।